नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं होरायझन आय एस अकॅडमीच्या विज्ञानाच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे ऑनलाईन कोर्समध्ये. तर मी प्रोफेसर शीतल तुम्हाला विज्ञान ह्या विषयाबद्दल जे आहे मार्गदर्शन करणार आहे या ॲप थ्रू, होरायझन आय एस अकॅडमीच्या ॲप थ्रू. तर होरायझन आय एस अकॅडमीमध्ये विज्ञानाचे कोर्सेस जे आहेत ते लॉन्च केलेले आहेत. एक कोर्स जो आहे हा फुल कोर्स आहे विज्ञानाचा, ज्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स, त्याचबरोबर बायोलॉजीमध्ये येणारं बायोटेक्नॉलॉजीसुद्धा कव्हर केलेलं आहे. दुसरा कोर्स आहे तो फक्त फिजिक्ससाठी आहे, ओके, ज्यामध्ये फक्त फिजिक्सचे चॅप्टर्स जे आहेत त्याचा सिलेबस जो आहे तो डिस्कस केला जाणार आहे. तिसरा जो आहे ओनली फॉर केमिस्ट्री आणि चौथा ओनली फॉर बायोलॉजी, असे हे 4 कोर्सेस आहेत. आणि त्याचबरोबर स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत त्याचा अभ्यास कसा करावा यासाठी सुद्धा एक कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे. कारण का स्टेट बोर्डाच्या पुस्तकांना सध्या महत्त्व आलेलं आहे परीक्षेच्या दृष्टीने. मुलं जे रेफरन्स बुक आतापर्यंत अवलंबत होती त्यांना आता त्या रेफरन्स बुकमधून बरेचसे प्रश्न जे आहेत सुटत नाही आहेत, परंतु हे प्रश्न असं ऑब्झर्व केलेला आहे की स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमधून येत आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही विज्ञानाचा अभ्यास सुरू केला असेल कदाचित, आणि काही जण करणार असतील, तर केला नसेल तर आधी सध्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकांच्या थ्रू तुम्ही जा. आणि त्यानंतरच जर गरज वाटली तर, मला तर नाही वाटत की गरज वाटेल, परंतु गरज वाटली तर रेफरन्स बुक जे आहेत ते वाचा. आणि हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची अशी आहे की तुम्ही जर ऑलरेडी काही अभ्यास केला असेल तर 8वी ते 10वी आणि 11वी 12वीचा काही जो पार्ट आहे तो तुम्हाला करायचा आहे. आणि जर तुम्ही नवीनच तयारीमध्ये असणार आला आहात आणि जर तुमचं बेसिक चांगलं नाही आहे तर तुम्ही 5वी ते 6वी पासून विज्ञानाची पुस्तकं जी आहेत ही वाचू शकता 10वी पर्यंत. म्हणजे तुमचा बेस जो आहे हा क्लिअर होऊन जाणार आहे. कारण का रेफरन्स बुकमध्ये मधून आतापर्यंत प्रश्न सुटत होते, कारण प्रश्न विचारण्याची पद्धत, परीक्षेचा पॅटर्न तसा होता. परंतु आता विषय समजून घेतल्याशिवाय तुम्हाला परीक्षेची तयारी करता येणार नाही आहे. तर त्यासाठीच काही कॉन्सेप्ट ज्या असणार आहेत त्या मी डिस्कस करणार आहे या कॉन्सेप्च्युअल लेक्चर्समध्ये. त्यातलं हे पहिलं लेक्चर आहे कॉन्सेप्च्युअल लेक्चर, ज्यामध्ये मायटॉसिस आणि मिओसिस जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर काही बेसिक टर्मिनॉलॉजी जी येते त्याबद्दल मुलांना माहीत नसते की हे एक्झॅक्टली काय आहे, आणि त्यामुळे मग मायटॉसिस मिओसिस अनेक वेळा अभ्यास करून सुद्धा तो टॉपिक जमत नाही. तसं अनेक छोट्या छोट्या टॉपिकसाठी काही रेफरन्स किंवा कॉन्सेप्च्युअल लेक्चर्स जे आहेत ते मी यावर टाकणार आहेत. आणि ते पेड लेक्चर्स बघण्याआधी हे लेक्चर्स बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट फ्री कोर्सच्या अंडर सगळ्यांना अवेलेबल करून देणार आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटांचे असे हे कोर्सेस असणार आहेत. आणि मला असं वाटतं हे सगळ्यांनी पाहावेत, अगदी ज्यांनी एनरोल केलेलं आहे त्यांनी, आणि ज्यांनी तुम्हाला रेफरन्स मटेरियल आणि PDF सुद्धा जे आहेत अवेलेबल करून देणार आहेत. इवन PYQs, ज्याचं खूप महत्त्व आहे PYQsचं, म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स जे आहेत. कारण हे पेपर केल्याशिवाय तुमच्या अभ्यासाला दिशा मिळत नाही. फक्त पुस्तक वाचून पूर्ण करण्याने तुम्हाला विषय समजणार नाही आहे, तर तुम्हाला PYQs करणं गरजेचं आहे. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन केल्याशिवाय त्या टॉपिकवर प्रश्न कसा विचारला जातो हे नाही समजणार आहे. तर आपण वळूया या कॉन्सेप्च्युअल लेक्चरकडे. तर मायटॉसिस आणि मिओसिस ह्या 2 ज्या प्रोसिजर आहेत त्या मी आज डिस्कस करणार आहेत. प्रोसिजर किंवा पूर्ण नाही डिस्कस करणार, म्हणजे कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहेत. आणि पेड लेक्चर्समध्ये ह्या दोन्ही प्रोसिजर आहेत त्याचं रेकॉर्डिंग अपलोड होणार आहे. तर मायटॉसिस ही प्रोसेस जी आहे, बेसिकली थोडं बेसिक करून घेऊया, समजून घ्या. तर सोमॅटिक सेल आणि जे स्टेम सेल्स असतात त्याच्यामध्ये मायटॉसिस ही प्रोसिजर होते. याच्यामध्ये एक सेल जो असतो, एक पेशी जी असते त्याचीच ड्युप्लिकेट दुसरी पेशी तयार होते एक्झॅक्टली. तर हे सोमॅटिक आणि स्टेम सेल्समध्ये होतं. तर स्टेम सेल्स कुठे कुठे सापडतात तुम्हाला, तर बोन मॅरोमध्ये सापडतात. आणि त्याचबरोबर बाळाची नाळ जी असते त्याच्यामध्ये, या स्टेम सेल्सला मूळ पेशी असं सुद्धा म्हटलं जातं. का बरं? कारण या पेशींपासून तुम्ही शरीरातली हवी ती पेशी तयार करू शकता तुम्ही, म्हणजे ऑब्व्हियसली विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी. तर कोणतीही पेशी, अगदी लिव्हर, सपोज कॅन्सर पेशंट आहे आणि लिव्हरचा कॅन्सर झालेला आहे आणि लिव्हर आता रिप्लेस करण्याची गरज पडणार आहे, तर त्यासाठी स्टेम सेलचा वापर होऊ शकतो. त्यापासून नवीन लिव्हर तयार करता येऊ शकतं ट्रान्सप्लांट करून. आणि सोमॅटिक सेल म्हणजे आपले जे जर्म सेल्स आहेत, जर्म सेल्स व्यतिरिक्त जे आहे ते सगळे सोमॅटिक सेल आहेत आपले शरीरातले. म्हणजे स्किन आहे, आपले हेअर आहे, किंवा बाकी जे काही अवयव आहेत शरीरातले ते. तर सोमॅटिक सेल म्हणजे जर्म सेल्स सोडून जे उरतात शरीरामध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर लागलं
तर हे सोमॅटिक सेल्स जे आहेत हे मायटॉसिसने डिव्हिजन करतात. जिथे खरचटले, जितकी जखम झालेली आहे तितकी भरून निघते शरीराकडून. तर मायटॉसिस सोमॅटिक आणि स्टेम सेलमध्ये होतं. मिओसिस हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आधी मिओसिस 1 आणि मिओसिस 2 या प्रोसेस होता. तर मिओसिस 1 मध्ये हॅप्लॉइड सेल फॉर्मेशन होता. आता हॅप्लॉइड सेल कशाला म्हणतात, डिप्लॉइड कशाला म्हणतात ते आता पुढे बघणारच आहोत कॉन्सेप्च्युअल लेक्चरमध्ये. आणि मिओसिस 2 इज नथिंग बट व्हॉट, मायटॉसिस. मिओसिस 2 हे काही दुसरं नसून मायटॉसिस आहे. हे हॅप्लॉइड सेल बनल्यानंतर ते फ्यूज होतात आणि त्यानंतर जी डिव्हिजन होते ती मायटॉसिस आहे. आणि मग अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते कम्प्लीट होऊन जातं. तर हे अभ्यास करताना काही कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करणं गरजेचं आहे. तर मायटॉसिस होताना 2 टप्पे असतात. एक म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस हे न्यूक्लियसचं डिव्हिजन असतं. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक जे आहे तुमचं हे डिवाइड होतं. ओके. आणि सायटोकायनेसिस केंद्रक सोडून जे सायटोप्लाझम आणि बाकीचे ऑर्गनल जे राहिलेले असतात ते 2 भागात डिवाइड होतात सायटोकायनेसिसमध्ये आणि 2 सेल फॉर्म होतात. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय झालेलं आहे, ही प्रोसेस जी आहे ती पूर्ण झालेली आहे, मायटॉसिस. ओके. आता हे कॅरिओकायनेसिस जे आहे, न्यूक्लिअर किंवा केंद्रकाचं जे विभाजन आहे हे 4 टप्प्यात होतं. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टीलोफेज. आता हे 4ही टप्पे आपण मुख्य लेक्चर जे आहे त्यामध्ये बघणार आहोत. तर आता आपण पुढे जाऊया. त्यात काही कॉन्सेप्ट येतात हे करताना. तर पहिल्यांदा जेव्हा मी मायटॉसिस मिओसिस शिकवायला घेते मुलांना विचारते की DNA, क्रोमोझोम आणि जीन यामध्ये फरक काय आहे. तर बऱ्याच मुलांना माहीत नाही आहे की DNA, क्रोमोझोम, जीन यात फरक काय, क्रोमॅटिन फायबर नेटवर्क कशाला म्हणतात, ते कशापासून बनलेलं असतं. तर त्यासाठीच आणि तशाच काही गोष्टींसाठी बाकीच्या टॉपिक्ससाठी सुद्धा हे कॉन्सेप्च्युअल लेक्चर्स अपलोड होतील. तर आधी आपण सुरुवात बेसिक गोष्टीपासून करूया. ते म्हणजे आहे बेस पेअर्स. ओके. आता बेस पेअर्स म्हणजे काय, हे 2 बेसेस आहेत, AT किंवा CG जे आहेत. ओके. A म्हणजे ॲडेनिन. ओके. आणि त्यानंतर प्रत्येकाचे वेगवेगळे फुल फॉर्म आहेत, ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. तर हे बेस पेअर एकमेकांची पेअरिंग करतात. ओके. आणि बेसिक अगदी स्मॉलेस्ट युनिट जे DNAचं आहे ते काय आहे, हे बेस पेअर्स आहेत. हे एकमेकांना जोडून काय करतात, एकमेकांना जोडून राहतात. आणि असे अनेक बेस पेअर्स एकमेकांना जोडल्यानंतर काय तयार होतं आहे, हे एक स्ट्रँड आहे. हे स्ट्रँड 1 आहे, हे स्ट्रँड 2 आहे. हे 2 स्ट्रँड जेव्हा एकाभोवती एक स्वतःचे बेस पेअर म्हणजे शिडीसारखं तयार होतं. आता शिडी सरळ असते आणि त्याला आडवी काठी असते. त्याच्या 2 टोकांना 2 बेस पेअर्स आहेत असं समजायचं. आणि ही शिडी जेव्हा कमीत कमी स्पेसमध्ये तुम्हाला बसवायची असते तेव्हा तुम्ही त्याला काय करणार, ट्विस्ट करणार. आणि हे ट्विस्ट होतं आणि डबल हेलिकल स्ट्रक्चर फॉर्म होतं. काय होतं, डबल हेलिकल स्ट्रक्चर जे फॉर्म होतं आहे इथे तुम्हाला जे दिसतं आहे. ओके. डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणजेच काय, DNA, दॅट इज डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. ओके. याला DNA असं म्हणतात. आणि आपल्या सगळे हेरिडिटरी कॅरेक्टर हे DNA काय करतो, डिफाईन करतो किंवा त्यामध्ये ते असतात. आता जीन म्हणजेच काय, तर ह्याच जेव्हा स्टँडचा मी एवढा भाग जर घेतला आणि सपोज हा भाग काय करतो आहे, माझ्या डोळ्याचा रंग कसा असणार आहे हे ते सांगतो आहे. ही इन्फॉर्मेशन या भागामध्ये, या छोट्याशा तुकड्यामध्ये जर आहे तर दॅट इज अ जीन फॉर माय आय कलर. ओके. जर माझे केस कसे असणार आहेत, हा जर एवढा भाग डिफाईन करतो आहे, या भागामध्ये इन्फॉर्मेशन ही स्टोअर केलेली आहे की माझ्या केसांचा रंग, ते स्ट्रेट, कुरळे कसे असणार आहेत, तर ते झालं इन्फॉर्मेशन. दॅट इज अ जीन फॉर माय हेअर. ओके. आता हे इथेपर्यंत झालं. आपण पाहितलंय बेस पेअर पाहिलेलं आहे, आपण DNA काय पाहिलेलं आहे आणि आपण जीन काय हे पाहिलेलं आहे. ओके. आता न्यूक्लिओझोम बीड्स आपण अंतराने पाहणार आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला क्रोमॅटिन फायबर काय असतं हे सांगणार आहे. तर हे जेव्हा DNA फायब्रस असतं, अगदी फायबरसारखं, जेव्हा अगदी तुम्ही धाग्याची गुंडी जी असते ती उलगडता आणि मग धागाचा गुंता होऊन जातो आणि मग तो असाच गुंता काय असतो पडलेला असतो कुठेतरी किंवा तुम्ही टाकून देता. तर हे जे गुंता असतो, असा गुंता होऊन जे नेटवर्क पडलेलं असतं फायबरचं, जेव्हा सेलला स्वतःला डिवाइड करायचं नसतं, तर दॅट इज द क्रोमॅटिन फायबर. येतं लक्षात तुम्हाला. आता हे क्रोमॅटिन फायबर एकत्र येतं आणि एक क्रोमॅटिड फॉर्म करतं. हा क्रोमॅटिड म्हणजेच काय, हा जो एक हात दिसतो आहे तुम्हाला, दिस इज सिंगल क्रोमॅटिड. आणि जेव्हा असे 2 क्रोमॅटिड एकत्र येतात तेव्हा काय बनतं आहे, क्रोमोझोम बनत आहे. आता हे जास्त सविस्तर या डायग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर हा DNA जो आहे, DNA डबल हेलिकल स्ट्रँड, जेव्हा तुम्ही धागा गुंडाळता तर धागा गुंडाळण्यासाठी तुम्हाला गुंडी लागते. ओके. असेच नाही गुंडाळ, तर
ती गुंडी जी आहे ती गुंडी म्हणून ऍक्ट तिथे कोण करतं? हिस्टोन्स. या हिस्टोन भोवती हा धागा जो आहे हा गुंडाळला जातो आणि हे हिस्टोन जे आहे हे हिस्टोन स्वतःला अशा प्रकारे अरेंज करतो कॉम्पॅक्टली. ओके, टू फॉर्म व्हॉट? क्रोमॅटिन फायबर. टू फॉर्म व्हॉट? क्रोमॅटिन फायबर. आणि हे जी गुंडी आहे, ही जी तयार झालेली गुंडी आहे एक, ओके, हिला काय म्हणतात? न्यूक्लिओझोम. ही बीड सारखी दिसते बघा, मण्यांची बीड, मण्यासारखी ती दिसते म्हणून त्याला म्हणतात न्यूक्लिओझोम बीड. आणि या न्यूक्लिओझोम बीड्स एकत्र अशा कॉम्पॅक्टली स्वतःला अरेंज करतात आणि त्यापासून काय बनतं? क्रोमॅटिन फायबर. आणि त्यापासून मग क्रोमॅटिड आणि त्यापासून मग क्रोमोझोम. तर अशी ही रचना आहे एकंदर, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलंच असेल. त्यानंतर आपण पुढची कॉन्सेप्ट जी बघणार आहोत, जेव्हा तुम्ही मिओसिस आणि मायटॉसिस करता तेव्हा तुम्हाला एक शब्द सतत येतो ऐकू किंवा वाचण्यात येतो, तो म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, सिस्टर क्रोमॅटिड काय असतात? सिस्टर क्रोमॅटिड समजून घेण्यासाठी आपल्याला होमोलोगस क्रोमोझोम काय असतं हे बघण्याची गरज आहे. तर होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे हे दोन वेगवेगळे क्रोमोझोम आहेत, हे दोन वेगवेगळे स्ट्रँड्स आहेत. ओके, या दोन स्ट्रँड्सचा रंग वेगळा दाखवलेला आहे त्यांना वेगळं दाखवण्यासाठी. आणि ह्या दोन स्ट्रँडमध्ये इन्फॉर्मेशन मात्र एकसारखी स्टोअर केलेली आहे. यातला एक आलेला आहे आईकडून आणि दुसरा आलेला आहे तुमच्या वडिलांकडून. ओके, परंतु त्याच्यावर इन्फॉर्मेशन एक सारखीच स्टोअर केलेली असते. म्हणजे सपोज आईचे डोळे घारे असतील तर आईचे डोळे घारे इथे असेल कदाचित ते, किंवा केस काळे असतील, किंवा मग आईची उंची वगैरे, आणि इथे बाबांचे डोळे, बाबांचे केस, बाबांची उंची वगैरे. तर एकसारखीच माहिती दोन्ही बाजूला साठवलेली असते, परंतु ती वेगळी असते. एकसारखी असते परंतु तिचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे असतात, म्हणून यांना होमोलोगस क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आणि सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे हा एक होमोलोगस क्रोमोझोम जेव्हा स्वतःचा ड्युप्लिकेट क्रोमोझोम तयार करतो तेव्हा त्याला म्हणतात सिस्टर क्रोमॅटिड्स. आता हे का करत असावेत? तर मायटॉसिसमध्ये याची गरज पडते. मायटॉसिसमध्ये आयडेंटिकल सेल बनवायचा असतो. आता हा जर सेल ए आहे तर त्याला सेल बी बनवायचा जो ए सारखाच दिसायला हवा. सेल ए मध्ये सपोज आपल्याकडे असतात 23 पेअर्स असतात आपल्या शरीरामध्ये. ओके, ह्युमन्स हॅव 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम, म्हणजे टोटल 46 क्रोमोझोम्स असतात. तर बी मध्ये सुद्धा 23 पेअर्स आणि 46 क्रोमोझोम आले पाहिजेत. ओके, तर यासाठी ह्या 23ला आधी 46 पेअर्स व्हावं लागतं. या 23ला आधी 46 पेअर्स व्हावं लागतं, म्हणजे डबल व्हावं लागतं. तो डबल होऊन मग परत अर्धा होतो. म्हणजे हा जो 2n आहे या 2nचा आधी 4n होतो आणि या 4nचे नंतर 2n बनतात. ओके, म्हणजेच काय? तर हा बी सेल जो आहे 2 सेल बनतात ह्या एका सेलपासून. तर यासाठी या मायटॉसिससाठी ह्याची गरज भासते. म्हणजे हा एक जो आहे पेअर तो आधी स्वतःला डबल करतो आणि नंतर मग तो अर्धा अर्धा असा दोन्ही भागांमध्ये, तुम्ही बघितलं असेल मायटॉसिस जर आधी वाचलं असेल तर ते खेचले जातात दोन वेगवेगळ्या पोल्सकडे, सारखे असतात. एक असतो तो स्वतःला डबल करतो आणि दोन हे वेगवेगळ्या ठिकाणी खेचले जातात आणि दोन वेगळे सेल फॉर्म होतात. येतं लक्षात? तर याला हे जेव्हा स्वतःला ड्युप्लिकेट करतात आणि एकमेकांशी जोडले जातात तर याला म्हणतात सिस्टर क्रोमॅटिड्स. आता तुम्हाला बऱ्यापैकी ही कॉन्सेप्ट जी आहे ही लक्षात आली असेल. तर आता फक्त एकच राहिलं ते म्हणजे हॅप्लॉइड सेल आणि डिप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेल आणि डिप्लॉइड सेल. आता वी आर डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. आपल्यात प्रत्येक सेल जो आहे हा डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड आहे म्हणजेच काय? तर पेअर्स आहे, 23 पेअर्स आहेत, 46 क्रोमोझोम्स आहेत आणि 23 पेअर्स आहेत. म्हणजेच काय? 23 + 23 एकसारखेच क्रोमोझोम म्हणून हे डिप्लॉइड झाले, डबल आहेत. आणि हॅप्लॉइड आपल्या शरीरामध्ये दोनच गोष्टी असतात, त्या म्हणजे पुरुषांमध्ये स्पर्म आणि स्त्रियांमध्ये एग. हे हॅप्लॉइड असतात. हे फक्त एन आणि एन म्हणजे 23 क्रोमोझोम, मी पेअर्स म्हणत नाही, आणि इथे 23 क्रोमोझोम असतात आणि हे 23 एकत्र येऊन 23 पेअर्स असणारं बाळ जे आहे हे तयार होतं. तर ह्याला म्हणतात हॅप्लॉइड. मिओसिस होताना आधी हॅप्लॉइड 2 सेल तयार होतात, स्पर्म आणि एगचे. ओके, आणि मग हॅप्लॉइड एकत्र येऊन काय बनतं? डिप्लॉइड ऑर्गॅनिझम बनतो. तर हे झालं बेसिक कॉन्सेप्ट्स अबाउट मायटॉसिस आणि मिओसिस. त्यामुळे ते करण्याआधी तुम्ही डेफिनेटली हे लेक्चर बघणं गरजेचं आहे. क्विकली हे लेक्चर बघा आणि समजून घ्या कॉन्सेप्ट आणि देन गो फॉर मायटॉसिस आणि मिओसिस. सी यू देन. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.